आज आम्ही अशा ठिकाणी गेलतो की निस्त्या तिथं तोपाच होते आणि ईशाननं फोडला एकाच बुक्कीत जाऊन आणि तो एकटाच खायला लागला. त्याला म्हणलं गजदारी कर बे. असं मधातूनच कसं. चला तर आता सर्वांनी पहिल्यापासून बघा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपला हँडसम बॉय बघा कसा मेकअप करत होता. हँडसम बॉयला म्हणलं अरे भाई किती पट होतो आम्हाला एकतर सोड, आम्ही सिंगलच राहिलो म्हणलं. आपण त्याला बोलत आलो. मग आपण उदगीर मध्ये आल्यानंतर एका ठिकाणी थांबला आणि विचार केला पहिल्यांदा कुठं जायचं. चला म्हणला हरीनं म्हणला माझ्या आधीची शाळा दाखवतो. चलो म्हणलं ना आला त्याची शाळा बघितला आणि निघालो आपल्या पुढल्या मार्गाने. पुढला मार्ग कुठं तर जायचं होता आपल्याला किल्ल्यावर. बघा बाहेरूनच किती एक नंबर पद्धतीने बाहेर दिसत होता. लगेच 5 मिनिटाच्या आधीच लगेच जाऊन तिथं आधार कार्ड दिला आणि मदत गेला. गँगने डायरेक्ट रॉयल एंट्री मारली भाई. आल्यानंतर एक तोप दिसली. चला म्हणलं आपली बॉडी दाखवून त्याला उचलून बघावं म्हणलं तर उचलतच नव्हती का ती मला. चलो म्हणलं पुढल्या मार्गाने आलो तर काय पुढे लगेच आम्हाला एक तोप दिसली. एकदम खतरनाक वाल्या इथं तोपा होत्या. तोप बघून पुढे निघालो तर काय पुढे इथं दिसला आम्हाला राणीचं स्नानगृह. राजा राणीला एकदम असं खतरनाक वाला स्नानगृह होता. एक नंबर पद्धतीने बघितला आणि निघाला पुढे. हँडसम बॉयवर अटॅक होईल पुरीचा म्हणून डायरेक्ट मी भाल्यानंच गोळ्या मारायला चालू केला. म्हणलं ना आता पुढे जाऊ म्हणलं. तोपर्यंत झाला आपला काळोडा. 10वीतला मित्र आहे. मग त्याला भेटलो आणि निघालो पुढे. आलो तर आपल्या गोंट्याला एक महाप्रश्न पडला होता की हे दिसाले ते काय म्हणत होता. अरे भाई म्हणलं मला पण माहित नाही, चल म्हणलं. त्यापैकी तर कुणाला माहित नव्हतं. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा हे काय आहे ते. आता पुढे कुठं जायचं तर हरी सांगाल आपल्याला, बघू शकता. अरे कुठं जायचं राहिले. हरीनं दाखविलेल्या ठिकाणी आला तर इथून बघू शकता कसा एक नंबर पद्धतीने किल्ला दिसत होता आपल्याला संपूर्ण. आपल्या ब्लॉग मध्ये फक्त मी तुम्हाला किल्ल्याची मला माहिती होती तितकी सांगितली. संपूर्ण किल्ल्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, एडिट करून टाकतो आपल्या पेजला, बघू शकता तुम्ही. चला तर बाय बाय. व्हिडिओ खूपच लॉंग झाला.